बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांविरोधात न लढण्याचा काँग्रेसचा निर्णय, सुनेत्रा पवारांचे 3 फोन, मुख्यमंत्र्यांनी केली विनंती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। पुतळे बनवणाऱ्या कारखानदारांसोबत मनोज जरांगेंची देखील पार्टनरशिप असेल, अंगलट आल्याने मनोज जरांगेंनी आवारेसोबतचे संबंध तोडले, 400 पुतळे विनापरवाना बसवण्याचा त्यांचा मानस होता, नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचा प्रकार, भाजपचे कार्यकर्ते याला समर्पक उत्तर देतील, मुलींचं छळ करणं, नको तिथे हात लावणं, या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे, अजित चव्हाणांची मागणी। मी आहे त्याच पक्षामध्ये सुखी आहे, कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही, मी भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी काही माध्यमांनी केली आहे, ते खोटी आहे, दिलीप मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन, स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वेगवेगळ्या दंडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून साप्ताहिक सुट्टी, सणावाराला सुट्टी दिली जात नसल्याचा आंदोलकांचा आरोप। बुलडाण्यात कामगार विभागाचे नियोजन शून्य काम, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या भाड्यांसाठी रात्रभर शेकडो महिला रांगेत। यूपीतल्या महोबा जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनादरम्यान 1 लिटर दुधात 1 बाटली पाणी मिसळून दूध वाटप, मात्र दुसरीकडे धार्मिक कार्यक्रमादरम्यान नर्मदा नदीत 11,000 लिटर दूध ओतण्यात आल्याने नेटकऱ्यांकडून टीका। पिंपरी चिंचवडमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा, पाण्यामध्ये अक्षरशः अळ्या पोहत असल्याचं धक्कादायक चित्र समोर, पाणी पुरवठ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित। बंगळुरूमध्ये एक 18 महिन्यांची मुलगी 3ऱ्या मजल्यावरून पडली खाली, रुग्णालयात उपचार सुरू, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल, त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवायला हवं, नेटकऱ्यांचं मत। यवतमाळ शहरात बेकायदेशीरित्या देशी कट्टा बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, संशयित कुणाल गीतेकडून देशी कट्टा जप्त।